नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं बार्शीमध्ये मनापासून स्वागत करतो. बार्शीत खरं तर यापूर्वी येऊन गेलो होतो. पुन्हा येऊन दाखल झालेले आहोत. दोन वहिनी आतुरतेने वाट बघतायत बार्शीमधल्या. त्यांचं नाव आहे स्वामी वहिनी आणि त्याचबरोबर देशपांडे वहिनी. कोण जिंकणार पैठणी यासाठी आपण सगळे आतुर आहोत. चला मग वेळ नको दौडूया, कारण आत्ता बोलत बसलो तर नंतर गप्पांना वेळ कमी पडेल. सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून बार्शीतल्या पहिल्या वहिनींना. बार्शीमधल्या देवकर प्लॉट इथे राहणाऱ्या सौ त्रिवेणी संतोष स्वामी वहिनींना आता आपण भेटणार आहोत. आता आपण वहिनींची मतं जाणून घेऊया. काय म्हणतायत वहिनी? नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. त्रिवेणी संतोष स्वामी. माहेरचं नाव? त्रिवेणी शांतकुमार चिकमत. बरं. आणि माहेर कुठलं? सोलापूर. सोलापुरातच. आणि हे कुठे बार्शीत भेटले? नाही, सोलापुरात भेटले. बरं. आता वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे सासरे नमस्कार. अशोक स्वामी. हे सासूबाई आहेत. नमस्कार. शकुंतला स्वामी. बर. हे मामी आहेत. नमस्कार. हे मामीची मुलगी. बर. हे माझे मुलं. बरं. प्रणव आणि साक्षी. हॅलो. बाकी सगळे आमचे शेजारचे सगळे. नमस्कार सगळ्यांना. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे आणि आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. वहिनी, बालपण कुठलं तुमचं? सोलापूरचं. सोलापूर. ते कुठले? त्यांनी पण सोलापूरचे. मग बार्शीत कसे? बार्शीत नोकरी निमित्ताने. काय करतात? त्यांनी टीचर आहेत. टीचर आहेत. अच्छा, म्हणून ते बार्शीत आले. त्यांच्याबरोबर तुम्ही आलात. हो. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी. तो दिवस आठवतोय लग्नाला बघायला आले होते ते तुम्हाला? हो, आठवत आहे ना. कोण कोण आलं होतं? आई, पप्पा, हा, परत यांनी आले होते. आजी होते आमचे. आजी सासू. हा, त्या कुठे आल्या होत्या? सोलापूरला आले. सोलापूरला आले होते. हा. आणि मग काय झालं पुढे? मग तुमच्या बघण्याचा कार्यक्रम झाला. आणि कोण कोण होतं तेव्हा घरात तुमच्या? आमचे मम्मी, पप्पा, बहीण होती माझी. बहीण होती. आणि मग काय बघितलं त्यांनी? बघायचा कार्यक्रम झाला तिथे. मग पुढे काय? पुढं मग थोड्या दिवसांनी निरोप आला. काय? पसंत आहे म्हणून. मुलगी पसंत आहे म्हणून. मुलगी पसंत आहे. काय तारीख हो लग्नाची? 11 डिसेंबर 2001. 2001. बर. सासूबाईंबद्दल सांगा ना. सासूबाई छान आहेत. म्हणजे कशा? म्हणजे अगदी मन मिळावं आहे. चांगला स्वभाव चांगला आहे. बोलका स्वभाव आहे. बोलका आहे. हा. तुमच्याशीच बोलतात की नाही, सगळ्यांशी बोलतात. आणि चिडल्या की काय करतात? नाही, सहसा चिडत नाहीत त्याने. त्या चिडत नाहीत, शांत राहतात. बोलवा सासूबाईंना. या मम्मी या. नमस्कार आई. नमस्ते. आता तुम्ही सांगायचं सुनेबद्दल. माझी सून अतिशय मन मिळावू, हा. स्वभाव एकदम शांत, बर. राहणीमान साधं, शिकलेली असून. बर. आणि बाकी काय म्हणजे तुमची याबद्दल किंवा सासऱ्यांची कशी काय काय काय? एकदम सगळ्यांची सेवा करते ती. हो. हो. काय बरं वाटतं ऐकतं ना हो. सासूबाईंकडून. हो. हो, खुश झालेत ते एकदम. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो. या हॉलमध्ये हे झुंबर आहे, मोजलेले आहेत ना मणी. त्याला मोठे गोल मणी किती आहेत? 10. वहिनीने सांगितलं 10 आणि त्याला मोठे मणी आहेत 21. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. वहिनी, मला तुम्ही सांगा, सासूबाईंचा जन्म कोणत्या सालात? 1958. 58. तुम्ही सांगा किती? 48. 1948. आणि यांचा जन्म कोणत्या सालातला? यांचा 25/9/1976. थोडी गडबड झाली. 77. हो ना वहिनी? त्यामुळे हे बक्षीस केलं. आणि आता उखाणा आपण ऐकणार आहोत. तुम्ही एक गाणं म्हणायचं कुठलंही, त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्यायचा. म्हणा. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. ढगा शिवारा चुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी, मीच देते टाळी, फुल पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. चवरून उखाणा. चिंतामणीच्या देवळात उदबत्तीचा वास, संतोषांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. वा वा. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं.
आणि यानंतर भेटूया देशपांडे वहिनींना. बार्शी इंदिरानगर मधल्या सह्याद्री बंगल्यामध्ये राहणाऱ्या सौ मनीषा प्रसन्न देशपांडे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. स्वागतासाठी तर सगळे सज्ज आहेत. ओळख करून घेऊया आता परिवाराची. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. ॲडव्होकेट सौ मनीषा प्रसन्न देशपांडे. हे माझे मिस्टर प्रसन्न देशपांडे. नमस्कार. ही माझी मुलगी प्रवरा. बरं. ह्या माझ्या सासूबाई. हा माझा भाचा गौरव. बरं. ही माझी वहिनी माधुरी. ही माझी भाची. ह्या शेजारच्या काकू नारकर काकू. हा माझा छोटा भाऊ. नमस्कार. हा मित्र परिवार सरांचा. हे माझे वडील. नमस्कार. आणि हा माझा मोठा भाऊ महेश. नमस्कार. ह्या माझ्या शेजारच्या काकू नारकर सर. हे सगळ्या शेजारच्या आणि हे माझे सासरे. नमस्कार. नमस्कार. ओळख तर झाली, अत्यंत वेगाने ओळख झालेली आहे. कारण वहिनींना कसं पटापट तारीख पुढची मिळायच्या आत केस संपवायची घाई असल्यामुळे त्यांनी पटापट ओळख करून दिली. प्रश्नोत्तर आणि गप्पा. वहिनी आज खूप टेन्शन घेतलंय म्हणे. नाही, कसं आहे माहिती का, मी एक वकील आहे आणि कोर्टात आर्ग्युमेंट करणं पण सोपं आहे, पण आदेश बांदेकरच्या कोर्टामध्ये म्हणजे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये आर्ग्युमेंट करणं अवघड आहे. कारण ते अशी फिरकी घेतात की मी काही उत्तर देईल का नाही अशी मला शंका आहे. वहिनी मी कधी फिरकी घेतलेली नाही आजपर्यंत. नाही का? हो, पण मला असं वाटत नाही. म्हणजे माझा स्वतःच हे असेल साधा गेस. पण असं का वाटलं की मी फिरकी घेतो? नाही, तुम्ही शब्दात पकडायला एकदम माहिती. अहो, कधी शब्दात सूत्रसंचालन मध्ये तुम्हाला नेहमी एक नंबर 1 वर आहे तुम्ही. लहानपणी कुठला खेळ खेळलाय? म्हणजे टिपऱ्या, लेझिम इत्यादीच. लेझिम कसं खेळतात? आता ते अवघड आहे म्हणजे खेळून दाखवू नका, सांगा ना लेझिम काय आहे. आता बऱ्याच जणांना माहिती नाहीये. बरं, हा कार्यक्रम आता परदेशात पण बघितला. हो, लेझिमचे जवळपास 8-10 प्रकार म्हणजे प्रकार आहे ते. काय असतं त्याच्यात? म्हणजे त्याच्यामध्ये मोराची पण टिपिकल हे आहे. मोराची म्हणजे त्याला मोरचाल म्हणतात. म्हणजे लेझिम मध्ये, हा लेझिम मध्ये एक प्रकार आहे मोरचाल, आणि त्यावरच मला इंटरनेट. लेझिम म्हणजे काय हा मुळातला प्रश्न आहे. हे मोरचाल वगैरे पुढचे प्रकार आहेत ना. हो, बरोबर आहे. लेझिम मध्ये काय म्हणजे काय ते मला ऐकून घ्यायचंय, जशी तुम्हाला उत्सुकता आहे. त्याला मला सांग. मला बरं, आणि मग ते काय होतं? आवाज कसा येतो? ढुम 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 असं छन छन असं छन छन. छुनछुन बरं. असं, हं. आणि मग मोरचाल कशी जराशी करून दाखवा. बापरे. वहिनी केलंय तुम्ही ना? तुम्ही नाही, बोलत लेझिम नाही. लहानपणी केलंय. नाही, जरा केलंय. कॅमेरे घ्या रे. वहिनीची मोरचाल आता आपण बघणार. ह्यालाच तर फिरकी म्हणायचं. फिरकी नाही, लेझिमची मोरचाल. शब्दामध्ये पकडून बरोबर ते गेस करून ते करायला लावायचं. नाही, असं नाही मी म्हणत. मला ती मोरचाल बघायची आहे, कारण कितीतरी लहान मुलांना कदाचित हल्लीच्या या इतर कॉम्प्युटरच्या युगामध्ये मोरचाल माहिती नसेल आणि तुम्ही ती केलेली आहे, म्हणून त्यांच्यासाठी. माझं नाही वहिनी फटाफट नाही. मोरचाल कशी पायानेच करणार. हा, रेडी. मोराचे कपडे उपडे नको. नको नको, ते इतकं नको. हा, हा. बस आता. टाळ्या वाजवा ना तुम्ही. काय सुंदर मोरचाल बघितली. आणखी काय काय प्रकार असतात? नाही, आता बस आता पुरे, एवढेच पुरे. नो मोर. नो मोर. बर, आता वहिनी प्रश्न विचारतो, पण त्याआधी सासूबाईंबद्दल सांगा. म्हणजे सासूबाई अबोल आहेत, म्हणजे कमी बोलतात, शांत स्वभावाच्या आहेत. बरं, म्हणजे सुनेने बोलायचं आणि सासूने गप्प राहायचं असं विभागणी करून दिली? नाही, अजिबात नाही. असं काही नाही, मी वकिली फक्त बाहेर करते, घरात नाही. अजिबात. बोलवा सासूबाईंना. हा. या. आई नमस्कार. नमस्कार. तुम्ही खूप कमी बोलता असं मला कळलं. हो की नाही? तेवढं, पण तेवढ्या पुरतच बोलावं, ते बरं असतं. बरं, मग का हसतात? जास्त नाही. वहिनी लगेच हसतात ना, त्यामुळे मला आता कळेल असं झालंय की मी काय बरोबर बोलतोय की नाही. सुनेबद्दल सांगा. छान आहे. बर, मला तुम्हाला एक विचारायचंय. लहानपणी तुम्ही ऐकलेलं, म्हणजे आताची गाणी मी म्हणत नाही, पण जात्यावरची ओवी वगैरे काहीतरी म्हणायची, ऐका ती आता तुम्ही आठवून ठेवा. तोपर्यंत मी वहिनींना प्रश्न विचार. बर. वहिनी, आतल्या खोलीमध्ये वरती जाण्यासाठी एक जिना आहे, त्याला पायऱ्या किती आहेत? 18. 18. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस वहिनीला मिळालं. काय खुश झाले आहेत वहिनी. आता वहिनी मला सांगा, यांचा आवडता रंग कुठला? यांचा आवडता चॉकलेटी. बरं, आणि यांचा आवडता रंग? गुलाबी आवडते ते. अभिनंदन. आणखी 200 रुपये. उखाणा, पण त्यासाठी तुम्ही गाणं म्हणायचं आणि मग शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्यायचा. देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला,
म्हणे न प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाळा देव जरी. कधी भेटला ल लसूण घातला की भाजी होती झकास. प्रसन्न रावांचं नाव घेते, होम मिनिस्टर आले म्हणून खास. अरे वा, अभिनंदन. 1 2 3 म्हणजे वहिनीने ठरवलं होतं, बाकी उखाणा ठरवून ठेवला होता. क दिला असता तर म्हणाले असते कांदा घातल्यावर, मग घातलं मटकीची भाजी होते. असं काय वाटेल ते. अभिनंदन वहिनी, आणखी 300 रुपयाचं बक्षीस तुम्हाला.